हे बघा आता शेळी वयाच्या आधी गाभण राहिली का हे असं होतं. तर रामकृष्णारी मंडळी सकाळी सकाळी म्हणलं चला भाऊ शेळ्यांना घास टाकतो आता मस्तपैकी. पण मला काय माहिती भाऊ ही सगळ्यात मोठी चुकी होईल माझी. त्यांना आहे सकाळी सकाळी खुराक खायची सवय, इतका कल्ला करत होत्या शेळ्या त्या घासाकडे सुद्धा त्यांचं लक्ष जाईना. शेवटी मी राजवून सोडले होते भाऊ त्यांना खायला. त्यांना कोंडलं आणि त्या शेळ्या बाहेर काढल्या आणि त्यांना पहिला खुराक दिला. तेवढ्यात माझी नजर या गाभण शेळीकडे गेली. म्हणलं आता हिला काय दिवस राहिले असते थोडे यायला, तर हिलाच खुराक चालू करू आपण. पण तेवढ्यात तिच्या काशीकडे बघतोय पारदर्शक लिक्विड बाहेर येत होता. आता मला काय कळा ना भाऊ काय आहे. तुम्हाला जर याच्यातलं नॉलेज असलं ना प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की बाबा हे शेळी यायच्या किती दिवस आधी हे लिक्विड येत असतं. मग बदकांना मस्तपैकी स्वच्छ पाणी दिलं तर त्यांनी ते 15 मिनिटात इकडच्या तिकडे घाण करून टाकलं बोन. आता इकडे मी हे सगळं आवरत होतो तेव्हा बाबा वावरत होते. तेवढ्यात मी वावरत पोहोचलो तर बाबा म्हणले ही जी मका आहे ना आपल्याला पुढच्या आठवड्यापासून कापायला चालू करायची. म्हणलं ओके. पण तेवढ्यात माझी नजर दसरथ घासाकडे गेली. इतका टॉप क्लास दसरथ घास उगलाय ना भाऊ. आता फक्त याला पाणी सोडायचं मला वाटलं होतं येतो का नाही, पण एकदम टॉप क्लास आला भाऊ. आता बघा ही टोकन यंत्रणा लावलेली मका आहे, तिला मस्तपैकी पाणी सोडलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही भाऊ एवढ्या एवढ्या वावराला 2-2.5 तास लागले, कारण की आता ऊन पडतंय आणि पाणी इतकं पेतंय ना भाऊ वावर. पण तेवढ्यात मला मम्मीने आवाज दिला होता की बाबा बोकड्या फुगलाय. घरी काय पळत गेलो तर बघतोय गडी मस्तपैकी टेमका झाला होता. नाही फुगला नव्हता पण तसा तो दिसत होता. बघा ते खाल्ल्यावर किती जबरदस्त पोट फुगतंय. हे असं घाबरून देतो नाही हो.